नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल राऊत, आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ। आज आपण एका अत्यंत सामान्य पण दुर्लक्षित आजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। अम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी। प्रत्येक जण पोटापाण्यासाठी झटतोय, अविरत काम करतोय, पण खरंच आपण पोटाचा विचार करून खात असतो का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे। खरंच आहे का आपल्याकडे वेळ पोटासाठी, तब्येतीसाठी खाण्याला? खाणं आणि ढकलणं यात खूप फरक आहे। आयुर्वेदामध्ये खाण्याचा साधा अन सोपा नियम आहे, हितभूक आणि मितभूक। हितभूक म्हणजे आपल्या शरीराला पोषणाला हिताचं काय आहे ते खाल्लं पाहिजे। तसेच मितभूक म्हणजे गरज आहे तेवढंच खाणं। हा नियम सोडून चुकीचं अवेळी अप्रमाण सेवन केल्यास पाचकाग्नी बिघडून किंवा मंद होऊन अजीर्ण होतं। यालाच अग्निमांद्य म्हणतात। सोप्या शब्दात सांगायचं तर पचनशक्ती कमजोर होते, अन्न नीट पचत नाही, त्यामुळे पित्त दूषित होतं। ह्यालाच विदग्धाजीर्ण असेही म्हणतात। त्यामध्ये छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, मळमळणे, उलटी, डोकेदुखी, झोप न लागणे इत्यादी लक्षणे निर्माण होतात। हे त्रास नेहमी होत असतील तर त्याला अम्लपित्त असे म्हणावे। कधी कधी पोटदुखी, जुलाब होणं, पोटात आग पडणे, शौच जागी जळजळणे, अशक्तपणा हे देखील अम्लपित्तामुळे होत असतात। याला आयुर्वेदात अधोग अम्लपित्त म्हणतात। अम्लपित्त होण्याचे महत्त्वाचे कारण आपला आहार विहार आहे। तिखट, आंबट, आंबवलेलं, खारट, तेलकट, मसालेदार अन्न सेवन, बाहेरचे अन्न, डबाबंद, प्रिझर्वेटिव्ह पॅकिंगचे पदार्थ, शिळे पदार्थ, फास्ट फूड, चहा कॉफीचे अतिसेवन, अवेळी जेवण, व्यसन, तंबाखू, मद्यपान, रात्री जागरण, अपुरी झोप, मानसिक ताण, चिंता, चिडचिड, पेन किलर, अँटीबायोटिक यांसारखी औषधे अम्लपित्त होण्याची कारणे आहेत। अम्लपित्त हा आजार नसून लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे। चुकीची जीवनशैली व खाणेपिणे पूर्णतः बंद करून हेल्दी लाईफस्टाईल ठेवल्यास अम्लपित्त होतच नाही आणि असल्यास पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतं। अम्लपित्त असणाऱ्या व्यक्तीने आहारामध्ये कोमट दूध, तूप, साखर, लोणी, भाताची पेज, शेवयांची खीर, गव्हाची पोळी, फुलका, उडदाचे वरण, मुगाचे वरण, पडवळ, कोबी, फ्लावर, घोसाळी, दोडका, भेंडी व आमसुलाची चटणी, आवळा चटणी हे पदार्थ नित्य खाण्यात ठेवावे। मोरावळा, गुलकंद, कोहळे पाक खावे। अंजीर, डाळिंब, मनुका, गोड आंबे ही फळं खाण्यात असावी। पालेभाज्या आम्लधर्मी गुणाची असल्याने पालेभाज्या टाळाव्या। त्यातही हिरवा माठ, लाल माठ, तांदूळजा ह्या भाज्या कांदा लसूण फोडणी देऊन परतून बनवलेल्या खायला चालतात। यासह रात्रीचे जागरण व दिवसा झोपणे पूर्णतः वर्ज्य करावे। ताणतणाव कमी होण्यासाठी ध्यान करावे। शीतली, शितकारी, अनुलोम विलोम असे प्राणायाम करावेत। नेहमी पोट साफ राहील याची काळजी घ्यावी। त्याकरिता वैद्याच्या सल्ल्याने काही औषध योजना व पथ्य समजून घ्यावी। पित्तदोष शुद्धीसाठी गरजेप्रमाणे पंचकर्म करून घ्यावे। पंचकर्मांमध्ये विरेचन हे पंचकर्म अम्लपित्तावर विशेष कार्यकारी ठरते। यासह गरज असल्यास रुग्णाची परिस्थिती बघून वमन, बस्ती हे देखील शरीर शुद्धीसाठी उपयोगी पडतं। अम्लपित्त हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे। तात्पुरता अँटासिड घेण्यापेक्षा आयुर्वेदीय पद्धतीने मूळ कारणावर उपचार करावा। धन्यवाद।